नमस्कार, मी हे ऑथर संगीता आणि तुम्ही ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका साथ दे तुम्हाला. तर या कथेचे 15 भाग तुम्ही ऐकलेले आहेत आणि आजचा हा 16वा भाग तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि साथ दे तुम्हाला ही कथा तुम्हाला कशी वाटते, हे 15 भाग कसे वाटले हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. तर आता ऐकूया आपण पुढचा भाग म्हणजे 16वा भाग. मिताली कार चालवायला बसली आणि तिने कार चालू केली. मिताली मितेशला घेऊन एका लेखकाच्या पुस्तकच्या कार्यक्रमाला आली असते, पुस्तक प्रकाशनाच्या. तर तिथे त्याला आर्या दिसते. इथंपर्यंत आपण ते ऐकलं होतं. आणि मितालीला ते मितेशच्या घरी ग्लास फुटून ती काच लागली असते. त्या हाताने ती कार चालवत असते. तर तिच्या उजव्या हातातून बँडेजमधून रक्त येत होतं. मगाशी त्या गुंडांच्या धावपळीत तिचा हात दुखावला गेला होता आणि आत्ता त्यातून रक्त येत होते. मितेशने आवाज दिला. तिने त्याच्याकडे बघितले. फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे त्याने विचारले. मितालीने समोर असणाऱ्या ड्रॉवरकडे हात केला. मितेशने त्यातून फर्स्ट एड बॉक्स काढला. तिचा हात आपल्या हातात घेतला. दुसऱ्या हाताने तो तिच्या जखमेवरचे रक्त पुसू लागला आणि मग त्याने त्यावर अँटीसेप्टिक क्रीम लावले आणि पुन्हा नवीन बँडेज बांधले. थँक्स मितेश, मिताली म्हणाली. मिताली तू इकडे बस, मी कार ड्राईव्ह करतो, मितेश म्हणाला. मिताली विचारात पडली. याने वर्षभर साधी बाईक नाही चालवली आणि हा कार चालवतो म्हणतो. आणि तेही रात्रीच्या वेळी. मितालीला ते गोंधळात पडली. मितेशने ओळखली की ती काय विचार करत असेल ते. मिताली, मी आजही छान गाडी चालवू शकतो, ट्रस्ट मी, मितेश म्हणाला. ओके म्हणत ती कारमधून उतरून बाहेर आली आणि मितेशच्या जागी बसली, म्हणजे बाजूला. आणि मितेश आता ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने कार सुरू केली. खूप सफाईदारपणे मितेश गाडी चालवत होता आणि मितालीने मग कारमध्ये FM सुरू केले. मस्त रॉकस्टार फिल्मची गाणी सुरू होते. तुम हो पास मेरे, साथ मेरे, तुम यूं जितना महसूस करूँ तुमको उतना ही पा भी लूँ. तुम हो मेरे लिए तुम हो, खुद को मैं हार गया, तुमको मैं जीता हूँ. हे सुंदर असं गाणं लागलं होतं. मी थोडंसं गायचा प्रयत्न केला पण नाही जमलं. तर हे गाणं चालू होतं आणि मी ते गाणं ऐकत होता आणि मितालीकडे बघत होता. तीही गाणं ऐकण्यात गुंग होती. तिचा फोन वाजला तशी ती भानावर आली. तिने फोन पर्समधून बाहेर काढला आणि बघितलं तर अजिंक्य कॉल करत होता. हॅलो अजिंक्य, बोल ना. मिताली, अरे तू कुठे आणि किती वेळ झाला तुला फोन ट्राय करतो आहे, तू कॉल का घेत नाही आहेस, अजिंक्यने विचारले. सॉरी अजिंक्य, ते एका प्रोग्राममध्ये होते, सो फोन सायलेंटवर टाकला होता, तो तसाच राहून गेला. गुड, आता कुठे आहेस, घरी आलीस का, अजिंक्यने विचारले. नाही अजिंक्य, पोहोचेन थोड्या वेळात. व्हॉट, इतकी रात्र झाली तरी अजून तू बाहेर आहेस, सोबत कोण आहे की एकटी आहेस, मी घ्यायला येऊ का, अजिंक्यने विचारले. अजिंक्य, मी एकटी नाही आहे, मितेश आहे माझ्यासोबत, त्याला घेऊन आले होते प्रोग्रामला, सो लेट झाला. मिताली, अगं वेळ तरी बघ ना, आणि तू कशी येतेस आता. अजिंक्य, मितेश चालवतो आहे गाडी, येईन मी वेळेत. व्हॉट, तो वेडा मितेश कार चालवत आहे, आर यू क्रेझी मिताली, अजिंक्य म्हणा. अजिंक्य प्लीज, आपण नंतर बोलूया का, घरी जाऊन मी करते कॉल तुला. मितेश मितालीचं सगळं बोलणं ऐकत होता. मिताली, आता तुला माझ्यापेक्षा तो मितेश महत्त्वाचा आहे का, फाईन, काही गरज नाही आहे कॉल करायची, बाय. रागात अजिंक्यने कॉल ठेवून कट केला. अजिंक्य, ऐक तरी माझे, मिताली बोलत होती पण त्याने कॉल अगोदरच कट केला. तिचे डोळे भरून आले. मिताली, आर यू ओके, मितेशने विचारले. इतकंच बोलून तिने गालावर आलेले अश्रू पुसले आणि काचेतून बाहेर बघू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू बघून मितेशला कसे तरी झाले, वाईट वाटले त्याला. तिने त्याला नेहमी हसवत ठेवले, त्याला पॅम्पर केले होते, त्याची काळजी घेतली होती, भले एका डॉक्टरच्या नात्याने, पण मितेशसाठी ती त्याची बेस्ट फ्रेंडच बनली होती. आज तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचं मन पण आतून भरून आले. हे असं का झालं, का होतं हे त्यालाही समजत नव्हते. तो समोर बघत कार व्यवस्थित चालवत होता. आज त्या गुंड पोराने मितालीची छेड काढली तेव्हा कुठून त्याला इतकी ताकद आली
इतका जोश आला की त्याने त्या मुलांना पळवून लावले. कसं काय झाले हे? पण त्याला समजत नव्हते. तिला त्याने प्रोटेक्ट केले होते. त्या 4 मुलांना मितेश भारी पडला होता. मितेशचे घर आले तसे त्याने कार थांबवली. तो खाली उतरला. मिताली मग ड्रायव्हिंग सीटवर बसली. मिताली नीट जा घरी आणि पोचली की मला कॉल कर, मितेश बोलून गेला. पण नंतर त्याच्या लक्षात आले की त्याने कित्येक महिने झाले फोन हाताळलाच नाही. ओ सॉरी मिताली, माझ्याकडे फोन नाही. आईच्या फोनवर मेसेज कर. गुड नाईट म्हणा. गुड नाईट मितेश, बाय. मिताली मग कार सुरू करून निघून गेली. तिला नजरेआड जाईपर्यंत मितेश बघत उभा राहिला होता घराबाहेरच. मितेश घरात आला आणि आपल्या रूममध्ये गेला. तो बेडवर पडला. त्याच्या नजरेसमोर तो मॉलमधला प्रसंग उभा राहिला. त्या मवाली पोरांना त्याने कसे पळवून लावले. मितालीच्या डोळ्यात अश्रू बघून त्याला का वाईट वाटले. ती कॉलवर कोणाशी बोलत होती. मी का तिच्या बाबतीत इतका सेंटिव्ह होत आहे. मिताली मला आवडू लागली आहे का? नो नेव्हर. या प्रेमाच्या भानगडीत आता नाही पडायचे. सगळ्या मुली एकसारख्याच असतात. त्यांना फक्त चीट करता येते. आपल्या भावनांशी त्या खेळतात. खरं प्रेम कोणी नाही करत. पण मग मी का इतका मितालीचा विचार करत आहे. ती फक्त माझी डॉक्टर आहे आणि माझ्यावरती ट्रीटमेंट करत आहे बस. या व्यतिरिक्त आपलं तिच्याशी काहीही नातं नाही आहे आणि मला कसले नाते नकोच आहे. नाही अडकायचे पुन्हा कसल्या बंधनात. मितेशने मग सगळे विचार बाजूला केले आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. मितेश झोपला आहेस का? कोण आहे इथे? अरे बघ तर, मी मिताली, तुला भेटायला आली आहे, असं बोलून मिताली त्याच्याजवळ बसली. त्याचं डोकं तिने आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या केसातून ती हात फिरवत राहिली. मितेशला खूप रिलॅक्स फील वाटत होते. तिने असंच आपल्याजवळ बसून राहावे असं मितेशला वाटत होते. तिच्या मांडीवर तो झोपून गेला. मितालीने अलगद आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले. तसा मितेश खाडकन झोपेतून जागा झाला. त्याने पटकन लाईट ऑन केली. रूममध्ये कोणीही नव्हते. त्याला स्वप्न पडले होते. स्वप्नात मिताली इथे आली होती. मितेशने आपल्या केसांमधून हात फिरवला. थोडे पाणी पिऊन तो पुन्हा बेडवर पडून राहिला. आर्या खास ड्रग घेण्यासाठी म्हणजे विकत घेण्यासाठी पुण्यात आली होती. 2 दिवस राहून मग ती घरी जाणार होती. अचानक मॉलमध्ये तिला मितेश एका मुलीसोबत दिसला. तो जर मुलीसोबत होता तर निखिल काय सांगत होता मला की मितेश डिप्रेशनमध्ये गेला आहे म्हणून. मग असं असेल तर निखिल मॉलमध्ये काय करत होते? आर्या विचार करत होते. निखिल माझ्याशी खोटं बोलला असेल का? कारण असं काहीतरी सांगून त्याने माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला असेल. मी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवते का हे जाणून घ्यायला तो मला भेटला असेल. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आता त्या मितेशबद्दल विचार करून. बरं झाले मी त्याच्यासोबत ब्रेकअप केले, नाहीतर उगाच अडकून बसले असते. आर्याने मग सगळे विचार बाजूला केले. ती आता एका हॉटेलच्या रूममध्ये होती. तिने ड्रिंक ऑर्डर केली होती. सोबत तिने सिगरेट पेटवली आणि राजकडून घेतलेले एक पाऊच फोडून त्यातली पावडर टेबलवर टाकली. सिगरेट पेटवून तिने त्या पावडरमध्ये बुडवून एक मोठा कश घेतला. तिला एकदम भारी फील झाले. हळूहळू ड्रिंक करत ती ब्राऊन शुगर सिगरेटमधून घेत नशा करत बसली होती. त्या नशेतच तिला झोप लागून गेली. अचानक रूमचे दार जोरजोरात कोणीतरी वाजवत होते. त्यामुळे आर्याला जाग आली. मॅडम दार उघडा लवकर, बाहेरून आवाज आला. तिने टाईम बघितला तर रात्रीचे 12 वाजले होते. इतक्या रात्री कोण दार वाजवते म्हणून आर्याने उठून दार उघडले तर समोर इन्स्पेक्टर आणि 2 लेडी कॉन्स्टेबल उभ्या होत्या. चला मॅडम चौकीत चला. मी काय केले आहे? आर्याने विचारले. या हॉटेलमध्ये काही कॉलगर्ल्स आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे ड्रग आहे अशी बातमी आम्हाला मिळाली आहे. माझ्याकडे काही नाही. मला काय अरेस्ट करताय तुम्ही? आर्या म्हणाली. मॅडम जे बोलायचे ते चौकीत जाऊन बोला, असं म्हणत कॉन्स्टेबलने आर्याला दंडाला पकडून बाहेर ओढले. आर्याने टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. मॅडम आज जा आणि फुल कपडे घालून या, इन्स्पेक्टर देवदत्त म्हणाला. हो, प्रारब्ध माझी एक प्रारब्ध दीर्घकथा मालिका आहे प्रतिलिपीवर, त्यामधलाच इन्स्पेक्टर देवदत्त मी इथे घेतलेला आहे. ज्यांनी प्रारब्ध कथा वाचली त्यांना देवदत्त नक्की आठवेल. आर्या मग ट्रॅक पॅन्ट घालून आली. हॉटेलमध्ये सीमा, राधा अजून 4-5 जणी सापडल्या होत्या. सगळ्यांना घेऊन पोलिसांची गाडी चौकीत आली. साहेब काहीतरी लवकर हालचाल करा, नाहीतर काही खरे नाही, राज कॉलवर बोलत होता. राज तू अगोदर हॉटेलवर जा आणि ती पाकिटं तुझ्या ताब्यात घे. मी हॉटेल मॅनेजरशी बोलून घेतो, जा पटकन, असं बोलून साहेबांनी कॉल बंद केला. राज त्याच्या माणसांना घेऊन हॉटेलमध्ये आला. मॅनेजरने त्याला त्या रूम चेक करायला दिल्या ज्यात राधा, सीमा कस्टमरसोबत होत्या. कोणाच्याच रूममध्ये ते पाकिट नाही सापडले.
आर्याच्या रूममध्ये राजने तिची बॅग चेक केली. बॅगच्या तळाशी त्यानेच दिलेले पाऊच सापडले. नावावरून त्याला हीच आर्या समजले होते जी त्याला भेटली होती. ते पाऊच आपल्याकडे घेऊन राज हॉटेलमधून बाहेर पडला. काही कॉन्स्टेबल त्याच वेळी हॉटेलमध्ये शिरताना राजने पाहिले आणि कार सुरू करून तो सुसाट निघाला. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कथा पुढे अजूनच इंटरेस्टिंग होत जाणार आहे. आर्या पुन्हा मितेशच्या आयुष्यात येते का, मिताली आणि अजिंक्यचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत राहा. साथ देत तुम्हाला. धन्यवाद.